नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे दिनांक 22 जानेवारी 2026. तर महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील आज दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. तर शेतकरी मित्रांनो, पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे समुद्रपूर. आवक 560 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला आहे 7,800 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये. तर जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला आहे 8,150 रुपये प्रति क्विंटलचा. नंतरची बाजार समिती अकोला बोरगाव मंजू. आवक 448 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,850 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला आहे 8,240 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,950 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती आहे आहेरी. आवक 80 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,100 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती सावनेर. आवक 445 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,850 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 8,150 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती मानवत. आवक 1,250 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपये. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 8,250 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,950 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती भद्रावती. आवक 80 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,850 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला आहे 8,100 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती मुरुम. आवक 40 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,850 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,150 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,950 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते दिनांक 21 जानेवारी 2026 रोजीचे महाराष्ट्र राज्यातील दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कापूस बाजारभाव. असे दररोजचे कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.